वरदं शारदादित्यौ गुरुं देवीं हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज विषय आहे ताप, फिवर. सध्या व्हायरल फिवरची साथ आहे आणि सगळीकडे व्हायरल फिवर्स दिसत आहेत. अनेक प्रकारचे फिवर्स आहेत, त्यामध्ये व्हायरल फिवर्सही आहेत. आणि आज विशेषतः आज हा विषय बोलण्याचं कारण हा ताप आल्यानंतर येणारा जो विकनेस आहे तो बराच दिवस राहतोय आणि त्यामुळे आपल्याला आणखीन काही नाही ना आणि आपल्याला आणखीन मोठं काही झालेलं नाही ना अशी शंका किंवा भीती दाटून येते आणि त्यामुळे आजचा हा विषय घेतलाय. कारण आपण आपला विषय एक फॅमिली फिजिशियनशी संभाषण असा आहे, त्यामुळे आजचा विषय त्या दृष्टीने योजलेला आहे. त्यामुळे सध्या जे व्हायरल फिवर दिसत त्याच्यामध्ये व्हायरल फिवर्स आहेत, त्यामध्ये डेंग्यू आहे, साधे नेहमीचे व्हायरल फिवर्स आहेत आणि मलेरिया पण आहे. सध्या मलेरिया माझ्या पेशंट्समध्ये 2-3 जणांना जाणवलाय आणि व्हायरल फिवर्सचं मात्र आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे विकनेस जास्त राहतोय. सहसा व्हायरल फिवर येऊन गेला की 2-3 दिवसामध्ये आपण नॉर्मल होतो आणि काम करायला लागतो. पण यावर्षीचा हा जो फिवर दिसतोय हा थोडा विकनेस जास्त काळ राहतो आणि अगदी अंग दुखतं, अगदी खूप विकनेस असतो, काही करू नये असं वाटतं. ताप नसतो, पण तरीसुद्धा औषधांची गरज किंवा विश्रांतीची गरज फार मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे औषधाच्या बरोबरीने आपल्याला थोडासा आहाराचा विचारही करायला पाहिजे. आणि आहाराचा विचार आज आपण एवढाच करू की तुम्ही औषधं घेताय, त्यामध्ये आयुर्वेदिक औषधं जर असतील तर त्याच्यामध्ये तसंही पथ्याचा विचार असतो आणि तो विचारही यासाठी आहे की तुमची इम्युनिटी चांगली व्हावी, चांगली राहावी आणि त्या तापाच्या काळामध्ये तुम्हाला थोडंसं बळ मिळावं, बळ राहावं, बळ टिकावं, हाही त्याच्यामध्ये विचार आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण चिकित्सेचा विचार करतो, त्यावेळेला लंघनाचा विचार येतो आणि त्याच्याच बरोबर एक प्रकारे यवागू म्हणून हा एक पदार्थ, एक चिकित्सा उपक्रम आहे. त्याला आपण आजच्या भाषेत सूप म्हणू किंवा भाताची पेज म्हणू, त्याची आवश्यकता इथे आहे. त्यामुळे भाताची पेज किंवा आम्ही सहसा सांगतो मुगाच्या डाळीची पेज, आमच्या दवाखान्यात आम्ही मुगाच्या डाळीची पेज सांगतो आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो. काय साधी गोष्ट आहे. मुगाची डाळ एक अर्धा तास भिजवून ठेवायची. त्याच्यानंतर एका पॅनवर तूप घ्यायचं, तूप गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरं, दालचिनी, नंतर हळद हे घालून डाळ, ती हळद पिवळी ब्राऊन होण्याच्या आधी ती हळद घातली गेली पाहिजे. त्यामुळे तूप घातल्यानंतर हळद खूप तूप गरम होऊ द्यायचं नाही, ते फार महत्वाचं आहे. आणि ती ब्राऊन होण्याच्या आत ती डाळ त्या तुपामध्ये घालायची, तुपावर ती चांगली परतून घ्यायची आणि ती परतल्यानंतर एक 2-3 मिनटं त्या काही परतली की त्याच्यामध्ये साधारण एक 3 ते 4 ग्लास पाणी घालायचं, पातळ होईल
आणि ती जरुरी आहे. आणि मग ते शिजवू द्यायचं. जोपर्यंत उकळी आलेली नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवावा. उकळी आल्यानंतर गॅस लहान करावा आणि किंवा मीडियम ठेवावा आणि त्याच्यानंतर ते जे ती जी मूगडाळ आहे ती शिजेपर्यंत तशीच ती चालू ठेवावी आणि ती शिजली की त्याच्यामध्ये सैंधव घालावं आणि ते चवीने अतिशय चांगली अशी तयार झाल्यानंतर ही जी येवागू आहे ही भात तापामध्ये पिण्यासाठी वापरायला पाहिजे. बाकीचं काही आहार घेण्यापेक्षा ही येवागू वारंवार पिणं याचा फार मोठा उपयोग आहे आणि त्यांनी बळही मिळतं आणि तुमचा स्टॅमिना टिकून राहतो आणि हा नंतर येणारा विकनेस हा येत नाही आणि आला तरी त्याच्यामध्ये ही येवागूच उपयोगी पडते. त्यामुळे ही येवागू तापामध्ये आणि तापानंतर पुन्हा आपली भूक आणि ताकद परत मिळेपर्यंत ही तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजे. म्हणून आजचा हा विषय. जय जय रघुवीर समर्थ. वंदे अश्विनी कुमारौ च वंदे धन्वन्तरिं तथा पतञ्जलिं गुरुं वन्दे शरीरस्वास्थ्यसिद्धये.